पैसे न दिल्याचा राग मनात धरून स्वतःच्या वडिलांची लाकडी दांडक्याने मारहाण करून हत्या करणाऱ्या नराधम मुलाला सांगलीच्या जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती एम.एस. काकडे यांनी आरोपी प्रवीण देवाप्पा मोडे वर्ष 26 राहणार आसंगी तालुका जत याला आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली। सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी अभियुक्ता श्रीमती मेघा प्रवीण पाटील यांनी काम पाहिले। जत तालुक्यातील आसंगी येथे 28 जुलै 2021 रोजी आरोपी प्रवीण मोडे याला बाहेरगावी जायचे होते। त्यासाठी त्याने वडील देवाप्पा खिराप्पा मोडे वर्ष 55 यांच्याकडे पैसे मागितले। वडिलांनी पैसे देण्यास नकार दिल्याने प्रवीणचा राग अनावर झाला। त्याने लाकडी दांडक्याने वडिलांच्या डोक्यात, छातीवर आणि बरगड्यावर जोरदार प्रहार केले। या गंभीर मारहाणीत देवाप्पा मोडे यांचा जागीच मृत्यू झाला। या खटल्यात न्यायालयाने प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आणि यातील फिर्यादी कस्तुरा देवाप्पा मोडे, तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक एन.बी. दांडगे यांची साक्ष आणि सादर केलेले पुरावे ग्राह्य धरून आरोपीला दोषी ठरवून आजन्म कारावास, 10,000 रुपये दंड न भरल्यास 6 महिने सश्रम कारावास अशी शिक्षा आरोपी प्रवीण मोडे याला सुनावली। या खटल्यात उमदी पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल शिवाजी पांडुरंग माळी, पैरवी कक्षातील पोलीस उपनिरीक्षक अशोक तुराई आणि महिला पोलीस हवालदार वंदना मिसाळ यांनी सरकार पक्षाला सहकार्य केले।